नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचं सेशन एक स्लाइटली बिअरिश सेशन आपल्याला बघायला मिळालं. या सेशनमध्ये आपल्याला ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या कालच्या सेशनमध्ये, त्या आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायला मिळाल्या. फर्स्ट सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट थिंग जी आपण काल डिस्कस केलेली होती, तर ती होती तुमची गॅप डाऊनची. ठीक आहे. तर आपण जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा ऑलरेडी गिफ्ट निफ्टी एक अपसाईड रॅली देत होतं. रॅली म्हणता येणार, पण ती अपसाईड मुवमेंट होत होती गिफ्ट निफ्टीमध्ये. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आजचं सेशन निफ्टीचं जे आपल्याला बघायला मिळालं ते एक बिअरिशचं बघायला मिळालं. ठीक आहे. चला, पेन पण चालू झालाय. आता डिस्कस करून घेऊ. बरं, मी ऑलरेडी लेवल्स मार्क करून ठेवलेल्या होत्या. मला एका जणाचा कॉल होता की सर तुम्ही जे ॲनालिसिस करता आहेत ते आहेत बेटर. ठीक आहे, ते आहे बेटर, पण कदाचित व्हिडिओ जास्त लॉंग होत असेल त्याच्यामुळे जे व्ह्यूवर्स आहेत, ठीक आहे, जे व्ह्यूवर्स आहेत ते कदाचित कुठं ना कुठेतरी एक जो असतो की लवकरात लवकर आम्हाला लेवल्स कळून द्यायला पाहिजे किंवा काय असेल नसेल ते. ठीक आहे, हरकत नाही. मी त्याला म्हटलो की आपण जे सेशन घेतोय, ठीक आहे, त्यामध्ये आपण निफ्टीचं ॲनालिसिस करत होते, ठीक आहे, पण आपण बाकीच्या गोष्टींचं ओव्हरऑल ॲनालिसिस आपण जे आपल्याला करायचं आहे, जे महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी करत आहोत. आणि ते मला एकंदरीत थोडं चांगलं वाटतंय की आपण ते करतोय आणि उलट ते सोपं राहील आपल्याला, जेणेकरून सगळ्या गोष्टी सर्वांना कळायला पाहिजे. या दृष्टिकोनाने आपण त्या गोष्टी डिस्कस करत असतो. ठीक आहे. तर आज आपण न्यूज पण बघणार आहोत. 1-2 न्यूज आहेत ज्या इम्पॉर्टंट राहणार आहेत मार्केटसाठी, ज्या विकनेस आपल्याला क्रिएट करून देऊ शकतात. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आज निफ्टीमध्ये विकनेस जो आलेला आहे तो आय-टी सेक्टरमुळे आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळेच आय-टी सेक्टरमध्ये हा विकनेस होता. बँक BNFचे आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला बघायला मिळालं तर बँक निफ्टी वरच्या लेव्हल्सला सस्टेन करत होतं. पण ते नंतरच्या सेकंड हाफमध्ये 12:30 नंतर आपल्याला एक विकनेस बघताना मिळाला त्याच्यामध्ये. तर आता आपण एकदा नेमकं ॲनालिसिस कसं आहे ते आपण डिस्कस करून घेऊ. तर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर आपल्याला कंटिन्युअसली आता 2 रेड कॅन्डल बघायला मिळालेले आहेत. ठीक आहे. ही तुमची फर्स्ट कॅन्डल आहे, ही सेकंड कॅन्डल आहे, रेड कॅन्डल आहे. आता रेड कॅन्डलचा म्हणजे सेकंड रेड कॅन्डलचा लो सर्वात आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर इन केस 25,750 ची लेवल म्हणजे आजचा लो, ठीक आहे, आजचा लो जर खाली डाऊन साईडला ब्रेक केला तर आपल्याला एक पॅनिक सेलिंग बघायला मिळू शकते. ठीक आहे. जे खाली एसएल आहेत ते आपल्याला हंट होताना बघायला मिळू शकतात. ठीक. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर इन केस हा लो ब्रेक झाला तर समजून घ्यायचं आपल्याला एक डाऊन साईड मुवमेंट बघायला मिळू शकते. पण ते जर बघत असताना तुम्हाला 25,710, ठीक आहे, हा एक बाउन्स बॅक झोन आहे. या ठिकाणून कदाचित एक बाउन्स बॅक आपल्याला पॉसिबल आहे. तो बाउन्स बॅक मिळून परत इथे एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट एक शार्प सेलिंग देऊ शकतं. अशी एक कुठेतरी कंडिशन आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. ओव्हरऑल 3 दिवस मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला ट्रेड करत होतं. 3 दिवस मार्केट जे गॅप अप ओपनिंग देत होतं, राईट, गॅप अप ओपनिंग देऊन मार्केट सेलिंग देत होतं. पण हळू नेक्स्ट सेशन जे आहे त्याचं ते मार्केट एक कंटिन्युअसली अपसाईड रॅली करत होतं. मार्केट पडत होतं, मार्केट अपसाईड जात होतं, मार्केट पडत होतं, अपसाईड जात होतं. मग आजच्या दिवशी मार्केटने सुद्धा तोच चार्ट रिपीट केला आणि मार्केटने शार्प फॉल दिला, अपसाईड गेला आणि तिथून एक आपल्याला डाऊन साईड बघायला मिळालं. ठीक आहे. तर आज मी ट्रेड वगैरे करू नाही शकलो. तर मी थोडा कामात होतो, बाहेर होतो थोडा, त्यामुळे मी ट्रेड वगैरे नाही केले. बट जे सेशन होतं ते कुठं ना कुठेतरी मला आज कॉम्प्लिकेटेड दिसत होतं आणि ओव्हरऑल बरं झालं ते की मी तिथे ट्रेड वगैरे केला नाही. कारण माझी सायकॉलॉजी होती, जर इन केस गॅप डाऊन होईल ना तर मग मी एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बघणार होतो. ठीक आहे. पण ओव्हरऑल सकाळी सेंटिमेंट मार्केटमध्ये अपसाईड जात होता, हा चार्ट रिपीट करत होता, म्हणून मी थोडा नॉट इंटरेस्टेड नव्हतो. त्याच्यानंतर थोडं काम आलं त्यामुळे मी बाहेर गेलो. चला, हरकत नाही. तर जर बघितलं तर ओव्हरऑल मार्केटमध्ये एक विकनेस होता आय-टी सेक्टरमुळे. ठीक आहे. आय-टी सेक्टरमुळे एक विकनेस होता. आय-टी सेक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची का आय-टी सेक्टरमध्ये विकनेस आहे तर एआयमुळे लोकांमध्ये फिअर जनरेट झालेला आहे आणि कुठं ना कुठेतरी जे मोठे प्लेयर्स आहेत, एफ-आय-आयज आहेत, डी-आयज आहेत, ते आपल्याला निफ्टी आय-टीमधून त्यांचे प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आज डेटा आला आहे यूएस जॉबचा डेटा असतो. ठीक आहे. तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. आज तो डिक्लेअर झालेला आहे. मग त्याचा इम्पॅक्ट आय-टी सेक्टरवर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला. बरं, तो डेटा काय आहे, नेमकं काय राहील तर कसं असतं, जॉबचा डेटा स्ट्रॉंग आला ना, ठीक आहे, तर ते फेड जे असतं ना, फेड ते रेट कट करत नाही. ठीक आहे. रेट कट डिले होण्याची शक्यता असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. किंवा ती वाढते, शक्यता ती वाढते. आता त्यामध्ये कंडिशन कशी असतात, त्यामध्ये डॉलर स्ट्रॉंग होतो. ठीक आहे. आणि ग्लोबल मार्केटवर प्रेशर येतो. ठीक आहे. ग्लोबल मार्केटवर प्रेशर आला म्हणजे मग आपल्या ऑब्वियसली इंडियन मार्केटवर प्रेशर येणार आहे. ठीक आहे. ही एक न्यूज होती जी तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर अजून एक काय होतं, ठीक आहे, आपण डायरेक्ट निफ्टीच्या अनालिसिसला घेऊ. तर फर्स्ट कंडिशन रेड कॅन्डल, सेकंड कंडिशन रेड कॅन्डल, लो इम्पॉर्टंट राहणार आहे. डायरेक्ट आपण 15 मिनिटवर जाऊ. 15 मिनिटवर आपण डिस्कस करू. 15 मिनिटवर काय पॉसिबिलिटीज बनता आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करून जात जा.
जेणेकरून ना जे मोटिवेशन असतं ना ते कुठं ना कुठेतरी बघायला मिळतं. ठीक आहे, हरकत नाही. आजची आपले उद्याचे बायस सांगून देतो मी तुम्हाला. उद्याचे बायस आपल्याला एक रेंज बाउंड, ठीक आहे, रेंज प्लस एक प्रेशर सेलिंग. ठीक आहे, प्रेशर सेलिंग. सेलिंग कुठून करायची, काय करायचे, आज आपण ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यानंतर उद्याचं सेशन आपल्याला मी सांगतो तुम्हाला की गॅप डाऊन परत एक पॉसिबल आहे. ठीक आहे. आता नेमकं गॅप डाऊन कुठं होतं, कसं होतं ते माहीत नाही. कारण ऑलरेडी आयटीचा एक हा जो डेटा आलेला आहे जॉब रिलेटेड तो स्ट्रॉंग आला आहे. ठीक आहे. त्यात नो इश्यू, तो स्ट्रॉंग आलेला आहे. पण कुठं ना कुठेतरी आपल्यासाठी तो वीक राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एव्हरेज लाईनच्या खाली आहे. एव्हरेज लाईन ही तुम्हाला एव्हरेज लाईनचा मार्क करून दिली. एव्हरेज लाईनच्या खाली आहे. एव्हरेज लाईनच्या खाली असेल तर आपल्याला तिथं गॅप डाऊन आपल्याला एक पॉसिबल चान्सेस असतात. ठीक आहे. गॅप डाऊन कितीचा होईल रे, म्हणजे तुम्ही मला काही जण प्रश्न विचारतात. ठीक आहे. दोन लोकांचा मला परवाच्या दिवशी कॉल होता, सर एव्हरेज लाईनवरून तुम्ही कसं काढलं की गॅप अप होईल गॅप. ठीक आहे, मी त्यांना सांगितलं हरकत नाही. पण मग ते कसं म्हणतात, तिथं मग 100 पॉईंटचा गॅप अप होईल का, तिथं मग 200 पॉईंटचा गॅप अप होईल का. ठीक आहे. तर असं नाही म्हणत मी तुम्हाला, तिथं साधारण 50 पॉईंट प्लस मायनस हे आपल्याला बघायला मिळू शकतं. फ्लॅट गॅप अप म्हणजे इथं कुठेतरी गॅप अप होऊ शकतो. जो 30-40 पॉईंटचा गॅप अप आहे तो गॅप डाऊन आहे तो होऊ शकतो. किंवा इथं कुठेतरी गॅप अप होऊ शकतो. जो 820च्या आसपास म्हणजे 20 पॉईंटचा गॅप अप होऊ शकतो. ठीक आहे. कंडिशन एक आहे की आपल्याला गॅप अप बघायला मिळू शकतो. ठीक. गॅप अप बघायला मिळाला तर आपल्याला जे आजच्या लेवलला 752च्या लेवलला जे बाईंग आलेली ना ती गॅप अपमध्ये एकदम अग्रेसिव्हली आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकते, जी की तुम्हाला 710 पर्यंत पण घेऊ शकते. ठीक आहे. इथून एक बाउन्स बॅक भेटेल. आज सारखीच कंडिशन होणार आहे. आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला मी समजवतो. ट्रेड ट्रेड कसा करायचा ते तुम्हाला मी समजवतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजचं सेशन दाखवतो. आजच्या सेशनमध्ये काय झालं, मार्केट कुठं ना कुठेतरी गॅप डाऊन ओपन झालं. मार्केटने एक सेलिंग दाखवली. ठीक आहे. हरकत नाही. गॅप डाऊन झाला, गॅप अप झाला, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण मार्केटमध्ये जेव्हा कॅन्डल तयार होत आहेत तेव्हा त्या वीक घेऊन कॅन्डल तयार होत आहेत. राईट. वीकच्या कॅन्डल तयार होणे हे आपल्यासाठी सगळ्यात निगेटिव्ह थिंकिंग असते. राईट. एवढी गोष्ट क्लिअर झाली. बरं. त्यानंतर मार्केटमध्ये काय होतं, जेव्हा एक वीक तयार होते तेव्हा एक हॅमर तयार होते ही. ठीक आहे. ही एक हॅमर तयार झाली. बायसाठी लोक घुसले. एक घुसले, दोन घुसले, प्रॉफिट दाखवला. नो इश्यू, प्रॉफिट दाखवला. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉफिट दाखवला मार्केट. पण आपल्याला सेल ऑन राईटची कंडिशन महत्त्वाची आहे. ठीक आहे. सेल ऑन राईटची कंडिशन आपल्यासाठी महत्त्वाची असते, जी आपण या ठिकाणी ट्रेड करू शकत होतो किंवा सेकंड कॅन्डलला आपण ट्रेड करू शकत होतो. ठीक आहे. ऑब्वियस आहे, एकदम स्लो आपल्यासाठी जी आहे सेलिंग ती आपल्याला स्लो बघायला मिळाली. पण ॲट द एंडला ती लास्ट सेशनमध्ये ती आपल्याला रिजेक्शन बघायला मिळालं तिच्यामध्ये. ठीक आहे. तर ही कॅन्डल जेव्हा अशा क्लोज होत आहेत ना तेव्हा त्यांचा एसएल लवकर जाण्याचे चान्सेस असतात. ही आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली आहे. कालच्या सेशनमध्ये मार्केट पडलं. ठीक आहे. अपसाईड गेलं आणि साईडवेज झालं. ठीक आहे. आजचं सेशन पडलं, अपसाईड गेलं, डाऊन साईड आलं. ठीक आहे. परत एक बाईंग क्रिएट केली. ठीक आहे. मग इथे तुम्हाला एक चॅनल पॅटर्न बघायला मिळालं. कंटिन्युअसली मार्केट या चॅनलमध्ये होतं, त्याचा ब्रेकडाऊन बघायला मिळालं आणि नंतर मार्केट कंटिन्युअसली आपल्याला एक फॉल देताना दिसलेला आहे. ठीक आहे. एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता उद्याचं सेशन कसं राहील ते आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. ॲव्हरेज लाईनच्या खाली आहे मार्केट, म्हणजे फर्स्ट कंडिशन आहे आपली गॅप डाऊन. ठीक आहे. गॅप डाऊन फर्स्ट कंडिशन ही झाली. आता जर इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं कुठेतरी ह्या ठिकाणी किंवा इथे, ठीक आहे, प्रिव्हियस डेच्या लोच्या खाली ओपन झालं तर मार्केट डायरेक्ट खाली जाईल. ठीक आहे. मग ऑलरेडी सेलर्सच्या कंट्रोलमध्ये आहे. राईट. ऑलरेडी सेलर्सच्या कंट्रोलमध्ये आहे. आपल्याला खाली एसएल आहेत का आपण ते डिस्कस एकदा बघून घेऊ, एकदा चेक करून घेऊ खाली एसएल कसे आहेत. ठीक आहे. आता जर इन केस तुम्हाला बघायला मिळालं तर इथं तुम्हाला एसएल दिसेल, इथे एसएल दिसेल. राईट. तर मार्केटमध्ये जेव्हा आज गॅप डाऊन ओपन झालं तेव्हा इथले जे लोक होते ते ऑलरेडी पॅनिकमध्ये येऊन जर इथं त्यांनी बाय केलं आहे, त्यांना इथं 10,000चा प्रॉफिट आहे. ठीक आहे. इथं त्यांना 1 लाखाचा प्रॉफिट दिसत होता. ठीक आहे. आता आज मार्केट इथं ओपन झालं, त्यांना डायरेक्ट 50,000च्या प्रॉफिटवर मार्केट घेऊन आलं. राईट. मग ते काय करेल, अजूनही सेलिंग येत होती म्हणून त्यांनी इथले एसएल कट केले. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी एसएल कट केले. मग मार्केटकडे एसएल कुठं उरले, कारण हे डायरेक्ट टार्गेट नाही करू शकत मार्केट. राईट. त्यामुळे मग मार्केटने काय केलं, एसएल क्रिएट केलं आणि मग आपल्याला एक सेलिंग दाखवली. राईट. ही सेलिंग दाखवल्यानंतर मार्केटकडे परत एसएल नव्हते. मार्केटने परत एक अपसाईड रॅली दिली, तिथून परत एक डाऊन साईड मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. राईट. आता तर इथं एसएल आहेत. मग मार्केट जर इन केस ह्याच ठिकाणी कुठेतरी गॅप डाऊन ओपन झालं, इथे कुठेतरी गॅप डाऊन ओपन झालं किंवा इथे गॅप डाऊन ओपन झालं तर डायरेक्ट यांना टार्गेट करू शकत नाही मार्केट. म्हणून मार्केट काय करेल, शार्प रिव्हर्स वरती जाईल आणि मग जर इन केस मार्केटला डाऊन साईड जायचं असेल तर मार्केटकडे एक पॉसिबिलिटी चान्स आहे की मार्केट तिथून एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. ही एक फर्स्ट कंडिशन झाली. फर्स्ट कंडिशन आपली गॅप डाऊनची आहे. सेकंड कंडिशन आपली आहे की गॅप डाऊन ओपन प्लस डायरेक्ट शार्प सेलिंगमध्ये जाऊ नका. 710ची लेवल इम्पॉर्टंट राहणार आहे. 25,710 इथून एक आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. इथून परत एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि जर इन केस सेल होत असेल, सेलिंग येत असेल तर सेलिंगचे पण चान्सेस असे आहेत. सेलिंग पण तुम्हाला मी सांगतो, सेलिंगचे चान्सेस कसे राहू शकतात ते आपण डिस्कस करू. जर इन केस मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं, शार्प खाली आलं, मार्केट इथं कुठेतरी रिटेस्ट करू शकतो. ठीक आहे. मागच्या प्रिव्हियस लोला रिटेस्ट करू शकतो आणि तिथून कुठेतरी आपल्याला एक चान्स आहे किंवा मार्केट हा गॅप फिल करून टाकेल. ठीक आहे. इन केस मार्केटने गॅप फिल केला आणि जर तुम्हाला इथे एखादी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळाली, कॅन्डल बघायला मिळाली तर तुम्ही अग्रेसिव्हली सेल करा, कारण ही लेवल नंतर आपल्याला रिस्पेक्ट होईल. ही लेवल आपल्याला चान्सेस कमी आहेत. ठीक आहे. एकदा जर मार्केटने रिस्पेक्ट केला तर ती लेवल
मार्केट तोडून टाकतं. ठीक आहे, 800ची लेवल ऑलरेडी ब्रेक झालेली आहे. जरी 800च्या वरती क्लोज आहे तरी 800ची लेवल ऑलरेडी ब्रेक झालेली आहे. ठीक आहे, म्हणून ती लेवल आपल्याला आता वर्किंगमध्ये घेता येणार नाही. 800च्या लेवलवर पण एक सायकोलॉजिकल नंबर होता. 800च्या लेवलमध्ये ब्रेकडाऊन केलं आणि मार्केट एक अपसाईड मुवमेंट दिली आणि मार्केट वर गेलं. ठीक आहे, सायकोलॉजिकल नंबरला डायरेक्ट तोडत असेल तर मार्केट अपसाईड जाऊन एक परत एसएल हंट करू शकतो अपसाईडला. ठीक आहे, तर ही एक कंडिशन आहे. तर जर मार्केट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन होणार आहे, आपण डिस्कस केलेले. पण जर इन केस मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झाली किंवा फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण अपसाईड जर मार्केट जात असेल, जसं सिनॅरिओ आज क्रिएट केला, किंवा डाऊन साईड येऊन इथून सपोर्ट घेऊन मार्केट जर वर जात असेल आणि जर बाईंग स्लो असेल, ठीक आहे, जर बाईंग स्लो असेल तर चान्सेस व्हेरी हाय आहेत की 25,880 पर्यंत जर इन केस मार्केट गेलं तर सेम अशी एक कॅन्डल इथून रिजेक्शन कॅन्डल जर बघायला मिळाली तर तुम्ही एक सेल प्लॅन करू शकता. ठीक आहे, बाईंगसाठी जाऊ नका जोपर्यंत, लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्याला 25,900ची लेवल 1 आवर टाइम फ्रेम किंवा 1 डे टाइम फ्रेमवर जोपर्यंत तिथं क्लोजिंग भेटत नाही, ठीक आहे, क्लोज भेटत नाही तोपर्यंत आपण तिकडे बुलिश साईडला ट्रेड बघणार नाही आता. ठीक आहे, आता आपलं जे बायस आहे ते रेंज प्लस सेल. ठीक आहे, सेल ऑन राईजचे बायस आहेत, सेल ऑन राईज आपल्याला बघायचं आहे, चान्सेस सेल ऑन राईजचे करायचे. ठीक आहे, तर ही एक कंडिशन झाली मित्रांनो. यामध्ये तुम्ही आता इथे ट्रेंड लाईन हे बाकी गोष्टी तर टाकू नका किंवा त्या प्लॉट करूच नका. मार्केटमध्ये एक पॅनिकनेस तयार होऊ शकतो. ठीक आहे, 17 तारीख, 18 तारीख, पण 16 तारीख, ठीक आहे, यामध्ये तुम्ही बघा नेमकं मार्केट कसं रिॲक्ट होतं. राईट, एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. निफ्टीच्या ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तर नक्कीच लाईक करा. आपण आता ऑप्शन चेन वगैरे न्यूज वगैरे चेक करून घेऊ. ठीक आहे, तर जरी इन केस मार्केटमध्ये अजून एक सांगून देतो, जरी इन केस मार्केट 930 पर्यंत येऊन आपल्याला काही जरी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवेल 12:30 नंतर, ठीक आहे, तरी तुम्ही इथून एक रॅली डाऊन साईडला प्लॅन करू शकता. बायस मी सांगतो तुम्हाला, जोपर्यंत 900ची लेवल, ठीक आहे, 900ची लेवल डेली कॅन्डल क्लोज करत नाही अपसाईडला तोपर्यंत बायस हे आता आपले बिअरिश साईडला ट्रेड करणार आहेत. ठीक आहे, एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता त्यानंतर तुम्हाला मी आता न्यूज दाखवून देतो नेमकं काय काय नाही. आपण एकदा रिफ्रेश करून गिफ्ट निफ्टी आपल्याला काय साईन दाखवतोय. तर गिफ्ट निफ्टी आपल्याला आता फ्लॅट ओपनिंग साधारण 14 पॉईंट अपसाईड आपल्याला दिसतंय. ठीक आहे, ही कंडिशन काल पण होती, इथं 35-32 पॉईंट होते आणि मार्केट डाऊन साईड ओपन झालं. ठीक आहे, आपण ते काही गोष्टी बोलणार नाही, उद्याचं सेशन आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. जर तुम्ही खाली आले तर ऑप्शन चेन जर बघितली तर ऑप्शन चेनवर तुम्हाला तेवढा ओआयचा इम्पॅक्ट दिसणार नाही. ओआयचा इम्पॅक्ट कुठं कुठं आहे, ठीक आहे, कुठं कुठं आहे त्या आपण गोष्टी डिस्कस करून घेऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेजिस्टन्स आहे 26,000. ठीक आहे, एकदम एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहणार आहे 26,000. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एकदम माइल्ड रेजिस्टन्स दिसणार आहे 25,900. ठीक आहे, फर्स्ट रेजिस्टन्स सेकंड रेजिस्टन्स आपल्याला हा बघायला मिळणार आहे, कारण यांच्यामध्ये चेंज इन ओआय खूप आहे. ठीक आहे, याच्यामध्ये चेंज इन ओआय जेवढा तुमचा ओआय इथे नाही आहे ना, चेंज इन ओआय तेवढा तुम्हाला इथं बघायला मिळतो, कारण हे लोक इथं सस्टेन होऊन गेलेत, हे लोक तिकडे कन्वर्ट होऊन गेलेत. त्यानंतर जर तुम्ही आले तर इकडे तुम्हाला बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 650 वरून चेंज इन ओआय मायनसमध्ये गेलाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही. त्यानंतर तुम्ही आले 25,450 इथं मायनसमध्ये गेले. भले हे लोक इकडे ट्रान्सफर करत असेल पण ऑलरेडी ही लेवल वीक होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, त्यानंतर स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता आपला, सपोर्ट होता 25,800, 750, 700. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी मार्केट रिजेक्शन घेणार नाही असं मला वाटतंय. 710ची लेवल एकदा रिजेक्शन घेऊ शकतं, तिथून एक अपसाईड जाऊ शकतं, तिथून परत आपल्याला सेल ऑन राईजची कंडिशन आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, नंतर जर तुम्ही आले इन्व्हेस्टिंग.com वर आपण बघू सेक्टर्स काय म्हणतात. इन्व्हेस्टिंग.com वर निफ्टी आपल्याला एक पॅनिकमध्ये दिसलं 146 पॉईंट डाऊन साईडला होतं, 57%ने 0.57% डाऊन साईडला आहे. सेन्सेक्स डाऊन साईडला आहे. बँक निफ्टी या दोघांच्या ओव्हरऑल कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते. विक्स 1%ने वाढला आहे, 1.65चे. ठीक आहे, 10च्या आसपासून लागलेला विक्स. ठीक आहे, लो 10चा होता, अच्छा क्लोज कुठं केलेला आहे ते आपल्याला बघणं महत्त्वाचं, 11 पॉईंट काहीतरीला क्लोज केलेला आहे. ठीक आहे, नंतर डाऊमध्ये थोडी विकनेस दिसते. नॅसडॅक थोडं फ्लॅट, नॅसडॅक थोडं वीक आहे, डाऊ थोडा सॉरी S&P 500 हे सुद्धा थोडं वीक आपल्याला बघायला मिळते. आता आजचं सेशनवर डिपेंड आहे की आजचं डेटावरून, ठीक आहे, जॉबच्या डेटावरून मार्केट कसं रिॲक्ट करतं, कारण ऑलरेडी मी बघितलं की ऑलरेडी गोल्डमध्ये एक थोडा करेक्शन दिसते 0.50चं. ठीक आहे, तर इकडे कोल इंडिया, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोल इंडियाचा जो रिझल्ट आलेला आहे तो थोडा प्रॉफिट त्यांचा 60% इयर ऑन इयर तो कमी झालेला आहे. ठीक आहे, त्यांनी डिव्हिडंड वगैरे डिक्लेअर केलेला होता, कदाचित त्यामुळे असू शकतं असं मला वाटतंय. त्यानंतर मार्केट मूडमध्ये, ठीक आहे, हे तुम्ही चेक करू शकता. हे मी बघतोय नेमकं काय काय नाही ते. कालचा डेटा तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, कालचा डेटा आपण डिस्कस केलेला नव्हता, कालच्या डेटावरून तुम्हाला गोष्ट क्लिअर होती. आजच्या डेटावरून तुम्ही अनालिसिस करू शकता. ठीक आहे, तुम्हाला मी आजच्या डेटावरून उद्याचा डेटा सॉरी कालच्या डेटावरून उद्याचा डेटा कसा आजचा डेटा कसा असू शकतो ते तुम्हाला मी सांगतो. FII मध्ये कंटिन्युअसली सेलिंग. ठीक आहे, प्रोमध्ये आलो सेलिंग. पण हे साले क्लायंट इथं बाईंग दाखवत आहेत. ठीक आहे, बाईंग जर दाखवत असतील ना मित्रांनो, बाईंग जर दाखवत असतील तर आपल्याला सेल ऑन राईजची कंडिशन आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, सेल ऑन राईजची कंडिशन आपल्याला बघायची आहे, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट राहणार आहे आपल्यासाठी. ठीक आहे, जेव्हा इथे क्लायंट बुलिश असतील तेव्हा सेल ऑन राईज, जेव्हा क्लायंट इथे बेरिश असेल तेव्हा बाय ऑन डीपची कंडिशन आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर तुम्ही इकडे आले तर PCR जर बघितला 0.61च्या आसपास आहे PCR, तो आपला बरं हा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा स्क्रीनशॉट तुम्हाला समजेल. 0.6 म्हणजे तो कुठं ना कुठेतरी न्यूट्रल झोनमध्ये आपल्याला ट्रेड होताना बघतोय आणि न्यूट्रल टू बुलिश. ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये दिसतोय. पण आपल्याला एक एक हे ऑब्झर्वेशन करायचं की जर इन केस मार्केटमध्ये पीसीआर हा न्यूट्रल आहे आता. ठीक आहे, एक तर लक्षात ठेवा, स्लाइटली बिअरिश म्हणजे ही गोष्ट, कारण ह्या दोघांच्या मध्ये येतो. राईट, त्यामुळे कंडिशन आपल्याला फुलफिल होताना दिसते.
तर हे आपलं निफ्टीचं अनालिसिस, हे आपलं न्यूजचं अनालिसिस. न्यूज आपण काही जास्त कव्हर केलेला नाही आहेत, कारण न्यूज एवढ्या काही अशा विशेष न्यूज नव्हत्या की जेणेकरून आपल्याला त्या काहीतरी इम्पॅक्ट देऊन जातील. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर गोल्डमध्ये एक पॅनिक तयार होतोय. हे बघा 0. परत त्याच्या लेवलला 5,000च्या आसपास येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी खूप राहणार आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही. आणि बघू मग आता कसं काय होतं ते. ठीक आहे. हरकत नाही. बँक निफ्टीचं अनालिसिस करून फायदा नाही आहे, कारण मी बँक निफ्टीला तेवढं ऑब्झर्व करत नाही. मी ट्रेड घेताना सुद्धा ऑब्झर्व करत नाही. मला चालू करायचं आहे ट्रेड घेताना ऑब्झर्व करणं. पण आता मी सध्या फक्त निफ्टीवर फोकस, एक इंडेक्सवर फोकस करा, इंडेक्सवर फोकस करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिटेबलसाठी चान्सेस हाय होऊ शकतात. ठीक आहे. चला गाइस, ठीक आहे. थँक आजचा व्हिडिओ सुद्धा थोडा लॉंग झालेलाच आहे. हरकत नाही, पण बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही काही गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो. ठीक आहे. थँक